तर छत्रपती संभाजीनगरातील महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दिल्यानंतर आता इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। कशा प्रकारे भाजप मुलाखती घेतं, या मुलाखतीमध्ये काय विचारलं जातंय, कशी असते ही संपूर्ण प्रक्रिया, या मुलाखतीच्या पॅनल रूम मधून मुलाखत सुरू असताना आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जाणार हा प्रश्न अद्यापही कायम असला तरी दुसरीकडे आता दोन पक्षांच्या बैठका एकत्रित होतात, कारण भाजप आणि राष्ट्रवादी यांची ह्या बैठक या ठिकाणी होतीये। अजित पवार यांचे सोबतचे सहकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत, ते आता आपली बाजू मांडणार आहेत। काय सांगाल, तुम्ही थेट भाजपच्या कार्यालयात आलेला आहात, काय घेऊन आलात, नेमकं काय मागणी आहे? अजून ते आता आम्ही चर्चा सुरू करतो आणि नक्कीच मला सांगतो। डोक्यात घेऊन आला असं नाही, तसं काही नाही, आम्ही असं काही नाही, मेरिटवर जे असेल त्या गोष्टीबद्दल बोलणार। आम्ही सगळे महायुती जी आहे ती एकत्र आम्ही लढणार, महायुती म्हणून लढणार आहोत आणि या महानगरपालिकेला सामोरे जाणार आहोत। त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल की शिवसेनेसोबतची आमची पहिली फेरी अतिशय चांगली झाली। काल RBI सोबत आम्ही काल बोललो, त्यांच्याशी अतिशय चांगला संवाद झाला आणि आज माननीय अभिजितजी देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष त्यांना आम्ही आज निमंत्रित केलंय। कालच भेटणार होतो पण आज आम्ही बसलोय आणि एक त्यांचं जिथे शक्ती आहे तिथे ते लढतील, जिथे आम्ही कमी आहोत तिथे त्यांना आम्ही बोलू। तर अशा पद्धतीने आम्ही अतिशय सामंजस्याने हे सगळं ठरवू आणि परत एक अंतिम फेरी करून त्याच्यातून एक चांगला मार्ग काढून महायुती म्हणून समोर येऊ। समानतेने युती, सन्मानाने युती होणे हा महत्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीमध्ये महाराष्ट्राचं एक मोठं परिवर्तन विकासाच्या दृष्टिकोनातून होत असताना त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठं परिवर्तन शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनाने करायचंय आणि त्या सन्मानाच्या युतीतून महायुतीचा एक झेंडा या महानगरपालिकेने फडणवीस दृष्टीने आम्ही करणार। आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे, या बैठकीनंतर कोणाच्या पदरी काय पडतं। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। तर शिवसेना धंगेकरांना बगल देण्याची शक्यता आहे। शिवसेना 35 ते 40 जागांवर लढण्यासाठी तयार झाली आहे। धंगेकरांनी मात्र 165 जागा लढवणार अशी तयारी दर्शवली होती, मात्र पुण्यात शिवसेना 35 ते 40 जागांवरच समाधानी झाल्याचं समजतंय। तर पुण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे। शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत। उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार तानाजी सावंत, आमदार विजय शिवतारे, महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेतल्या जात आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। सर्व राजकीय पक्षांकडून आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। ताई, आज तुम्ही मुलाखती घेतायत। खरं तर एकनाथ शिंदेची शिवसेना ही पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुका लढतीये, कशा पद्धतीचं वातावरण आहे, उत्साह आहे? खूप वर्षांनी ही निवडणूक महानगरपालिकेची होतीये आणि त्यामुळे प्रचंड असा उत्साह कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे। आणि आता इथे तुम्ही बघाल, इकडे आम्ही 31 ब मधले मुलाखती चाललेल्या आहेत। विशेष म्हणजे एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना आणि त्याच्या पूर्वीही जो निधी दिलेला आहे ठिकठिकाणी, त्याचा सदुपयोग अनेक ठिकाणी झालेला आहे। हे आम्ही असेसमेंट करणार। आता आमच्या महिला आघाडी पण आहे की किती जागांवरती आपल्याला अत्यावश्यक आहे, मग ती माहिती आम्ही माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठवणार। याचं उत्तर तुम्हीच दिलं ना, वातावरण काय दिसतं याचं उत्तर तुम्हीच दिलेलं, हे गर्दीचे दिसते। याचा अर्थ महायुतीमध्ये प्रचंड जोश आहे आणि प्रचंड महाराष्ट्रावर चांगला प्रभाव आहे आणि त्याची जी परिणिती आहे, जो तुम्हाला गर्दी दिसते, हा त्याच्यातला एक भाग आहे। पण विषय जागांचा आहे की शिवसेना किती जागा लढणार, कारण की जागा आता सध्या जे चाललंय की कार्यकर्त्याचं मनोगत समजून घेणं आणि आमचा क्रायटेरिया एकच असेल की विनिंग इज द क्रायटेरिया। आम्ही क्लिअर कट सांगितलं तुम्हाला की कालची बैठक जी झाली ती प्राथमिक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये इन प्रिन्सिपल आपण कसं पुढे जायचं याच्या संदर्भातली चर्चा झाली। आता शिवसेनेच्या पारड्यामध्ये किती जागा येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।